नमस्कार मंडळी. मान्सून सुरू होऊन बरेच दिवस झाले आणि आपण एकही मान्सून ट्रिप केली नव्हती, म्हणून जवळपास कुठेतरी वन डे ट्रिपसाठी जायचे असे ठरवले. तर आता आपण जात आहोत त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत येथे. तुम्ही व्हिडिओच्या टायटलवरून हे गेस केलेच असेल की आम्ही आता कुठे जाणार आहोत. तर रस्त्याने आम्ही मस्त प्रवास केला. त्यानंतर आम्ही आता इथे नाशिकला पोचलो आहे. आपल्याला नाशिकपासून थोडेसे पुढे जायचे आहे. तर त्र्यंबकेश्वरचे ब्रह्मगिरी पर्वत जो आहे त्याला आपण आज तिथे ट्रेक करणार आहोत ब्रह्मगिरी पर्वताचा. आणि वातावरण खूपच मस्त आहे. थोडा थोडा पाऊस चालू आहे, त्यामुळे खूपच छान वाटते. इथे नाही पाऊस, पण पुढे पर्वताकडे तिकडे पाऊस आहे. तर इथे आम्ही पहिले खाली पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. ही जी ट्रॅव्हलर आहे ना, त्या ट्रॅव्हलरने आम्ही गेलो होतो. आमचा मोठा ग्रुप होता ट्रेकिंगसाठी. तर पहिले आम्ही गाडी पार्क केली. तुम्ही बघू शकता तिकडे बॅक साईडला डोंगर खूपच छान दिसत आहे. पूर्ण धुक्यामध्ये डोंगर झाकला गेलेला आहे आणि आपल्याला तिथेच वरती पूर्ण ट्रेक करून वरच्या साईडला जायचे आहे. तर बरीच गर्दी होती, कारण संडे असल्यामुळे सर्व ट्रेकसाठी आले होते. ट्रेक आणि त्याबरोबरच दर्शनासाठी बरेच जण हे येत असतात. नाशिक, औरंगाबाद इथून जवळपासचे सर्व लोक हे येत असतात. तर इथून आम्ही आता सुरू केलं. इथे दिलेलं आहे वरती पाटी म्हाळसादेवी मंदिर, निवृत्तीनाथ मंदिर, स्वामी समर्थ केंद्र वगैरे. इथून आपण पार्किंगपासून आता चालत जाणार आहोत. हा आमचा संपूर्ण ग्रुप होता. त्यानंतर आम्ही इथून मी खालूनच हे वरचे डोंगर वगैरे साईडचे कॅप्चर केले आहे. त्यानंतर बरेच चालत जावे लागते. चालत गेल्यानंतर तिथून बाजूनेच आपल्याला आता हा एक लेक दिसत आहे. तर हा लेक आहे. इथे आंघोळ करून त्यानंतरच फेरीसाठी सुरू करतात. तर आम्ही काही गेलो नव्हतो तिकडे, आम्ही डायरेक्ट ट्रेक सुरू केला होता. छोटे छोटे धबधबे बऱ्याच ठिकाणी दिसत आहे आणि संपूर्ण हिरवळ आहे. खूप छान व्ह्यू वाटत होता इथून. तर आम्ही मस्त इथे एन्जॉय केले. खूप सारे फोटोग्राफ्स काढले आणि निसर्ग खूपच छान आणि शांत वाटत होता. मी इथे खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले. त्यानंतर इथे एक छोटासा लेक होता, तोही खूप मस्त दिसत होता. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा अमेझिंग व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू आपल्याला फक्त आणि फक्त मान्सूनमध्येच बघता येतो. त्यामुळे विकेंडला असा मान्सून ट्रिप आपण केलीच पाहिजे. तर इथे सुरुवातीला एंट्रन्सला एक मॅप दिलेला होता. यामध्ये पूर्ण मंदिर वगैरे, ब्रह्मगिरी पर्वताचा मार्ग, त्यानंतर शिवजींचे मंदिर, जटा मंदिर, हनुमान मंदिर असं सगळं पॉईंट केलेले होते. त्यामध्ये सर्व दाखवलेले आहे आणि वरती जाण्याचा मार्ग देखील दाखवला आहे. आणि रस्त्यात आपल्याला काय काय पाहिजे आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ कॅप्चर केला की आपल्याला काय काय बघत जायचे आहे म्हणून. तर मग पुन्हा आम्ही चालायला सुरुवात केली. साईडने हा व्ह्यू आपल्याला बऱ्याच पुढेपर्यंत सोबत राहीलच. इथे सर्व फोटोज काढत होते. लहान मुली आणि महिला देखील जास्त प्रमाणात येतात, कारण ब्रह्मगिरीची फेरी ही खूप पवित्र मानली जाते. श्रावण महिन्यामध्ये याचे खूप महत्त्व आहे. 3ऱ्या श्रावण सोमवारी ही फेरी मारली जाते. रात्रीच येऊन त्या लेकवरती तळ्यामध्ये अंघोळ वगैरे करून मग ही फेरी मारण्यास सुरुवात करता. आपण डायरेक्ट वरती ट्रेक करून जाणार आहोत. इथून आपले हे एंट्रन्स गेट आहे. हर हर महादेव. चला तर मग आपण ॲक्च्युअल ट्रेकला सुरुवात करूया. हा साईडने व्ह्यू तुम्ही बघू शकता. मस्त छोटे छोटे असे झरे इथे वाहत होते. मोठे धबधबे देखील वाहत होते. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच. इथे आम्ही थोडा वेळ पाण्याजवळ बसलो, कारण ते खूपच छान वाटत होते. मस्त गारगार वारा सुटला होता, थंड पाणी होते आणि सोबतच ही हिरवळ देखील होती. त्याच्यामुळे आम्ही खूप हळूहळू एन्जॉय करत वरती गेलो. त्यानंतर वरती गेल्यावरती थोडासा आम्ही इथे मध्ये ब्रेक घेतला एका ठिकाणी. तिथे देखील बसलो. तो हा जो रस्ता होता ना, हा थोडासा चिखलाचा होता, पण आपण व्यवस्थित चाललो तर काहीच प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित आपल्याला चढता येते. इथे बाण दाखवला आहे ब्रह्मगिरीकडे जाण्याचा रस्ता. या रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचे आणि वरती पुढे गेलेले लोक तुम्ही पाहू शकता. तो पूर्ण असा वरती जाण्याचाच रस्ता आहे. बरेच यंग ग्रुप देखील ट्रेकसाठी इथे येतात.
रस्त्यामध्ये आम्ही एका ठिकाणी चालतानाच थोडासा ब्रेक घेतला. तिथे आम्ही मस्तपैकी चहा वगैरे एन्जॉय केला. चहा खूपच छान होता. त्यानंतर थोडेसे स्नॅक्स वगैरे घेतले. चहा घेऊन झाल्यावरती आम्ही पुन्हा एकदा चालायला निघालो. पण ब्रेक खूपच गरजेचा होता, कारण पाणी आणि अशा वातावरणामध्ये चहा आणि भजे असले म्हणजे या वातावरणाची मजा अजून वाढते. त्यामुळेच आम्ही थांबलो होतो. वरती गेल्यावरती हे मंदिर आहे, इथे दर्शन घेतले. बाहेर आलो. मंदिरामध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे मग मी जास्त शूट वगैरे तिथे केला नाही. लवकर दर्शन घेतले आणि मी बाहेर आली. इकडे अजून वरती जाऊन तिथे छोटासा एक झरा देखील आहे. वरून पाणी येत आहे पूर्ण, तर ते आपण पाहिले. नंतर इकडे आता संपूर्ण समोरच्या साईडला खूप जास्त धुके दिसत होते. नंतर आता हळूहळू आपण उतरायला सुरुवात करू. खूप जास्त भूक लागली होती. जेवण वगैरे काही केले नाही, म्हणून आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी थांबून मॅगी खाल्ली. नंतर आम्ही अशा प्रकारे थोडे व्हिडिओज वगैरे काढले. इंस्टाग्रामसाठी रील्स वगैरे बनवले, ते तुम्ही इंस्टाग्राम चॅनलवरती पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपलं इथे हे काहीतरी खाण्याचं एक ठेवलेले होते, त्याचे नाव मला काही माहीत नाही, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा परत गेली की ते नक्की विचारून सांगेल. हे काही फोटोग्राफ्स मी इथे लावलेले आहेत. आम्ही खूप सारा एन्जॉय केला. अशा प्रकारे आमचा संडे आणि फ्रेंडशिप डे मस्तपैकी साजरा झाला. धन्यवाद मंडळी. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही ट्रॅव्हल माता या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरीला जायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर नक्कीच ठरेल. थँक्यू.